बुद्धम शरणम गच्छामी, धम्मम शरणम गच्छामी, संघम शरणम गच्छामीच्या स्वरात शांततेचा संदेश देत महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाच्या पाठिंब्यासाठी पुण्यात बौद्ध अनुयायांचा विराट मोर्चा काढण्यात आला। महाबोधी महाविराट मुक्ती आंदोलन समिती पुण्याच्या वतीने आयोजित या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। बिहारमधील बुद्धगया येथे तथागत भगवान गौतम बुद्धांचे हजारो वर्षापासूनचे विहार आहे, मात्र त्याचा ताबा बौद्धोत्तर विशेषतः ब्राह्मणी धर्मपंथीयांकडे आहे। या गोष्टींचा जगभरातून निषेध होत असून महाबोधी विहाराचे व्यवस्थापन हे बौद्ध अनुयायांच्या देखरेखीखाली कार्यान्वित करण्यात यावे अशी मागणी होत आहे। सध्या बौद्धगया येथे जगातील बौद्ध भिक्खूंचे प्रतिनिधी आंदोलन करत आहेत। याच महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज बालगंधर्व ते अलका चौक दरम्यान बौद्ध समाजाचा महामोर्चा काढण्यात आला। बदंत नागघोष महा थोरे, बनते राजरत्न, बनते बुद्धघोष थेरे, बनते धम्मतर थेरे, बनते पय्यारखित, बनते धम्मानंद, बनते यश, बनते प्रियदर्शी, बनते सुमंगल, बनते राहुल आदी बौद्ध भिक्खूंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या महामोर्चात लाखोंच्या संख्येने बौद्ध अनुयायी सहभागी झाले होते। बालगंधर्व चौकात बुद्ध वंदना करून मोर्चाची सुरुवात झाली। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसह शांतता संदेश देत हा महामोर्चा मार्गस्थ झाला। बनतेंच्या हस्ते डेक्कन येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। अलका चौकात सभा घेऊन मोर्चाचा समारोप करण्यात आला। यावेळी राष्ट्रपती कार्यालय, पंतप्रधान कार्यालय, मुख्यमंत्री कार्यालय व जिल्हाधिकारी यांना मागणीचे निवेदन देण्यात आले। पोलीस उपायुक्त संदीप सिंह गिल यांनी निवेदन स्वीकारले।